आम्ही जस्ट कूलरसाठी CM सरांकडे गेलो होतो, म्हणून या मॅमनी आम्हाला म्हणजे हे केलं, टॉर्चर केल्यासारखं. आणि पर्सनली जाऊन कॉलेजला वगैरे जाऊन त्यांनी म्हटलं की ही मुलगी अशी करत आहे, या लोकांकडे गेली कूलरच्या संदर्भात, हे तिला शोभत नाही. तर यांनी सपोर्ट करायला पाहिजे नव्हतं आम्हाला, की कूलर नाही आहे तर ठीक आहे, आम्ही समाज कल्याणला जाऊन तुमची ही मागणी करते आणि कूलरचं जे काही होईल आम्ही आमच्याकडून सपोर्ट करू. पण यांनी असं काहीच नाही केलं. उलट आम्हाला म्हटलं की तुम्हाला नसेल पटत तर तुम्ही घरी चालले जा. तर आम्ही CM सरांना म्हटलं की सर आमच्या इथे कूलरचं म्हणजे रूल नाही आहे आणि टेम्परेचर खूप जास्त वाढत आहे, तर आम्ही नाही राहू शकत आणि आमची एक्झाम पण आहे. तर त्यांनी 600 कूलर डिक्लेअर केले की आम्ही विदर्भातील सर्व गर्ल्स हॉस्टेलला आम्ही 600 कूलर देऊ म्हणून. खरं तर तुझ्यामुळे 600 कूलर लागले, याचं कौतुक करण्यापेक्षा तुला त्यांना त्रास मी दिला तेच म्हटलं होतं की त्यांनी मला एक नोटीस दिली होती की मला 7:30 वाजतात म्हणून, की तुला लेट होते हॉस्टेलला यायला, तर त्यांनी नोटीस दिली. तर मी त्यांना तेच म्हटलं की तुम्ही आतापर्यंत नोटीस नाही दिला, आताच का बरं दिला, याच्या आधी का बरं नाही दिला मला. तर तुम्ही एकदम पर्सनली जाऊन म्हणजे हे कूलरचं मॅटर घेऊनच कशाला हे करत आहे. तर त्या म्हणत होत्या मला की हे तू केलेलं म्हणजे बरोबर आहे का, तू CM सरांकडे गेली असं वगैरे. म्हणजे एकदम इगो हर्ट झाल्यासारखा त्यांचा, की आम्हाला न सांगता हे सर्व करण्यात आलं. तर तुला आता नोटीस बजावली आहे, काय नोटीस बजावली आहे, त्याचा काय उल्लेख केला की त्याच्यामध्ये की मी नोकरी करते म्हणून, आणि ते नोकरी नाही, ॲज अ इंटर्नशिप आहे आणि 1 इयर ती करावीच लागते, कंपल्सरी राहते. आणि त्याचे मार्क्स राहतात प्रोजेक्टवरती, आणि ते आपल्या मार्कशीटमध्ये पण ते म्हणजे शो होतात की नाही यांनी ही इंटर्नशिप केली होती म्हणून. बरं, आता तुला कुठंतरी पालकमंत्री महसूल मंत्री बावनकुळे यांचा फोन आला आहे, त्यामुळे तुमची भरती कुठंतरी आता निघाली आहे, त्यांनी काय आश्वासन दिलं तुला? की घाबरायची काहीच गरज नाही आहे, आम्ही त्यांच्याशी बोलू. आणि त्यांनी म्हणजे चांगलं समजून घेतला माझा प्रॉब्लेम काय आहे काय नाही आहे, म्हणजे एक चांगले पर्सन म्हणून. तर त्यांनी म्हणजे सोल्युशन दिलं आहे. तुझी भीती निघाली आता? हो. ज्या पद्धतीने तुला त्रास दिला जातो आता ती त्रास वाटते का तुला, रूम खाली करायची गरज पडेल? नाही, मला नाही वाटत की आता हॉस्टेलमध्ये सोडायची वेळ येईल म्हणून. आणि माझी एक्झाम पण चालू आहे त्याच्यामध्ये. म्हणजे पालकमंत्र्यांचे आभार मानतील? हो, थँक्यू म्हणणार ना त्यांना.